नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्या 11वी ॲडमिशनसाठी तिसऱ्या फेरीची शेवटची तारीख आहे फॉर्म एडिट करायचा किंवा फॉर्म भरण्यासाठी. उद्या आहे 17 तारीख. 14 ते 17 तारीख ह्या तुम्हाला तारीख दिलेली होती तुमचा फॉर्म एडिट करायचा, नवीन फॉर्म भरायचा. तर मित्रांनो, बघूया आपण की आपल्याला कशाप्रकारे आपला फॉर्म एडिट करता येणार आहे, तुम्हाला तुमचे कॉलेज कसे चेंज करता येणार आहेत, तसेच नवीन एखादं कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं किंवा एखादं जुनं जे कॉलेज आपल्याला आवडत नाही ते डिलीट कसं करायचं, सविस्तर अशा व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नीट लक्ष देऊन बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा मित्रांनो, सर्वप्रथम 11thadmission.org.in या वेबसाईटवर जा. गेल्यानंतर तुमचं जे रिजन आहे ते रिजन उजव्या साईडला दिसेल. तुम्ही ज्या रिजनमध्ये मोडतात ते रिजन तुम्ही निवडा. त्यानंतर बघा, हा टाइम टेबल आहे. टाइम टेबलमध्ये सविस्तर असं दिलेलं आहे. 14 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही ते रजिस्ट्रेशन करू शकतात. पार्ट 1 फॉर्म भरू शकतात. पार्ट 1 फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर पार्ट 2 फॉर्म भरू शकतात. आणि सेकंड फॉर्ममध्ये तुम्ही कमीत कमी एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 10 कॉलेज निवडू शकतात. त्यानंतर 22 तारखेला तुमची लिस्ट लागणार आहे तिसरी. बघा, तर आता बघूया आपण आपल्याला फॉर्म कशा प्रकारे एडिट करता येणार आहे. तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. बघा मित्रांनो, इथे तुमचा कॅप ऑप्शन फॉर्म लॉक असं दिसतंय आहे. तर सर्वात प्रथम तुमचा फॉर्म हा अनलॉक करायला लागणार आहे, कारण जोपर्यंत अनलॉक होत नाही तोपर्यंत चेंजेस करता येणार नाही. हे बघा, पार्ट 2 कॅप ऑप्शन पार्ट 2 याच्यामध्ये जा. इथं खाली दिलेलं आहे अनलॉक ऑप्शन फॉर्म, यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो अनलॉक झालेला आहे. बघा, अनलॉक झालं की नाही कसं बघायचं. इथं बघा, लॉक ऑप्शन फॉर्म असं विचारलं आहे, म्हणजेच याचा अर्थ तो अनलॉक आहे. किंवा इथं खाली पण दिलेलं आहे लॉक ऑप्शन फॉर्म. चूज ज्युनियर कॉलेजवर जाऊया आपण. हे मागच्या वेळेस मी कॉलेज निवडले होते आणि याच्यातलं मला एखादं कॉलेज जर डिलीट करायचं असेल तर मी कसं करणार आहे. समजा हे कॉलेज मला डिलीट करायचं आहे, तर मी याच्यावर मी क्लिक करणार आणि डिलीट सिलेक्टेड कॉलेज या बटनावर क्लिक करणार. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. बघा, इथून तुमचं कॉलेज डिलीट झालेलं आहे. हे कॉलेज डिलीट झाल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तसं तुम्हाला हा फॉर्म अनलॉककडे झालेला दिसेल. बघा मित्रांनो, कॉलेज डिलीट झाल्यानंतर तुम्हाला जर एखादं कॉलेज अजून निवडायचं असेल तर काय करायचं, सर्च ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करा आणि इथून तुम्हाला जे कॉलेज निवडायचं आहे, समजा मला एक कॉलेज निवडायचं आहे, तर कॉलेज निवडलं मी. त्यानंतर ॲड सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करा. सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज ॲडेड सक्सेसफुल असा मेसेज येईल, तो ओके करा. बघा मित्रांनो, इथं परत एक कॉलेज ॲड झालेलं आहे, कारण मी जर नवीन कॉलेज ॲड केलं आहे. मला हे नाही, मी फक्त डेमोसाठी तुम्हाला सांगितलं कसं कॉलेज ॲड करायचं आहे. मला हे कॉलेज नाही पाहिजे, त्यामुळे मी इथे डिलीट सिलेक्टेड ज्युनियर कॉलेज या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. बघा इथे मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. आणि बघा, तुम्हाला एक प्रेफरन्ससुद्धा चेंज जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. बघा, रिसेट प्रेफरन्स केल्यानंतर पहिले जे कॉलेज आहे ते 1 नंबरला तुम्हाला जे निवडायचे ते निवडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रेफरन्स निवडू शकतात. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करा आणि लॉक ऑप्शन फॉर्म या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं करंट स्टेटस लॉक, हे जोपर्यंत लॉकड असं येणार नाही तोपर्यंत समजून घ्यायचं तुमचा फॉर्म लॉक नाही.
जर इथे अनलॉक असेल किंवा इथे लॉक असेल, इथं लॉक असं लक्षात द्या, इथं लॉक पाहिजे आणि इथं अनलॉक पाहिजे. इथं लॉक आहे रेडमध्ये, याचा अर्थ तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे. आता 22 तारखेला जी लिस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचा विचार केला जाईल आणि 22 तारखेला तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. तर मित्रांनो, ही होती 11वी संदर्भात तुमचा फॉर्म कशा प्रकारे तुम्हाला एडिट करता येणार आहे त्याबद्दल माहिती. तर मित्रांनो, आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.